राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवरून आता जुंपल्याचं पाहायला मिळतंय। दोन भाऊ एकत्र येत असल्यानं भाजपचा संताप होतोय असं वक्तव्य राऊतांनी केलंय। भाजपच्या पोटात अन ओठात एक असं राऊत म्हणालेले आहेत। संजय राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। दोघे एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच आहे असं आशिष शेलारांनी म्हटलंय। ठाकरेंची अट की कट भविष्यात कळेल असा पलटवार देखील शेलारांनी केलाय। कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही। फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात। जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय। त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। एकनाथ शिंदेंचा संताप होऊ शकतो। देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाही, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकतो। पण त्यांनी तर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे। भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती आहे। की आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना ओळखतो। आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन, आम्हालाही माहिती आहे। कोणाच्या ओटात पोटात काय आहे हे वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना देवेंद्रजींच्या मेंदूत काय आहे हे कळण्या एवढं काय गुपित ज्ञान त्यांना नाही आहे। देवेंद्रजींनी कालच प्रतिक्रिया दिली आहे, दोघेही एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे। आज मी तेच म्हटलेलं आहे, राजकीय याच्यावर योग्य वेळेला भाषण करू। बरं, अट आणि बाकी कट हा त्यांनी टाकलेला मुद्दा आहे, आमचा मुद्दाच नाही आहे। आणि त्यामुळे आम्ही कुठूनही विचलित नाही, आम्ही स्वयंचलित आहोत।